नमस्कार. आज आपण पाहणार आहोत पवनमुक्तासन. पवनमुक्तासन कसे करावे, पवनमुक्तासनचे फायदे आणि पवनमुक्तासन कोणी टाळावे. सगळ्यात पहिले आपण मॅटवर झोपणार आहोत. दोन्ही पाय आपण गुडघ्यातून वाकवणार आहोत आणि दोन्ही हातांनी आपल्या गुडघ्यांना हग करणार आहोत. गुडघे आपल्या छातीजवळ आणायचे आहेत. श्वास सोडत आपण कपाळ गुडघ्याला लावणार आहोत आणि या स्थितीमध्ये काही सेकंद थांबायचे आहे. श्वास घेत पुन्हा डोके आणि पाय सरळ करायचे आहेत. लक्षात ठेवा, आपण श्वास कुठेही होल्ड करणार नाहीये. आपण हे आसन 20 ते 30 सेकंद करायचे आहे. 3 ते 5 वेळेस करायचे आहे. चला तर मग बघूया ह्याचे फायदे काय आहेत. ह्याचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे जो आपला पोटातील वायू आणि गॅसची समस्या आहे ते दूर करण्यास मदत करते. जे कॉन्स्टिपेशन आणि पचन संस्थेत प्रॉब्लेम असतील ते पण दूर करण्यास मदत करते. पोटावर जी अतिरिक्त चरबी आहे ती कमी करण्यास मदत होते. कंबरदुखी आणि मणक्यास लवचिक बनवण्यास मदत करते. त्याचबरोबर आपलं ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि आपल्या बॉडीला लवचिक बनवते. त्याचबरोबर शरीराला ताजेतवाने वाटते. आता पाहूया हे आसन कोणी टाळायचे आहे. प्रेग्नेंट लेडीजनी हे आसन करायचे नाहीये. ज्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी हे आसन करायचे नाहीये. हर्नियाची समस्या असल्यास पण हे आसन टाळायचे आहे. ज्यांना हृदयविकार आणि हाय बीपी आहे त्यांनी हे आसन डॉक्टरांच्या सल्ल्याने करायचे आहे. मणक्यांचा ज्यांना गंभीर समस्या आहे किंवा स्लिप डिस्क आहे त्यांनी हे आसन करू नये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशा अजून आसनांसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्राणायामची एक सिरीज घेऊन येत आहोत. सो स्टे ट्यून फॉर द फर्दर व्हिडिओ. थँक्यू.